So let us discuss the next MCQ here. MCQ number 4. Equal charges Q are placed at the four corners A, B, C, D of square of length A. Square of length A. The magnitude of force on charge B will be. Magnitude of force on charge will be. Equal charges Q are placed. फोर कॉर्नर्सला इक्वल चार्जेस प्लेस केले ए बी सी डी. स्क्वेअर कन्सिडर केला. प्रत्येकाची लेंथ किती आहे ए. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑन चार्ज बी विल बी ऑप्शन ए 2 + 1/√2 q² upon 4 f(0) a square. ऑप्शन बी 1 + 2√2 upon 2 q² upon 4 f(0) a square. सी 4 q² upon 4 f(0) a square. आणि ऑप्शन डी 3 q² upon 4 f(0) a square. आता या केसमध्ये कसं सॉल्व करायचं बघा. फोर चार्जेस आहेत. MCQ नंबर 4. फोर चार्जेस ॲज ए स्क्वेअर असे प्लेस केलेले आहेत. ओके. हा चार्ज कसा आहे. दिस इज चार्ज ए. इक्वली त्याची केसमध्ये पुटअप केलेले आहे बी. आणि तिसरा चार्ज आहे सी. चौथा चार्ज आहे डी. असे कनेक्ट केले ते एकमेकांना. Like these forces are connected to each other. What they ask, the magnitude of force on charge B will be. Magnitude of force on charge B will be. या B चार्ज वरती A चार्ज वर किती फोर्स ऍक्ट होणार आहे. असा फोर्स ऍक्ट होणार आहे. This force acting is a Fa. चार्ज B वरती चार्ज A वर फोर्स कसा ऍक्ट होणार आहे. डायरेक्शन कशी असणार. इट इज सेड टू बी Fa. चार्ज बी वरती चार्ज सी मुळे कसा फोर्स ऍक्ट होणार आहे. असा फोर्स ऍक्ट होणार आहे. इट इज सेड टू बी. आय कॅन राईट हियर इट इज Fc. ओके. चार्ज डी मुळे फोर्स कसा ऍक्ट होणार आहे. असा समजून घ्या. इट इज सेड टू बी Fc. द फोर्स एक्सपिरियन्स बाय चार्ज बी ड्यू टू ए इट इज Fa. या डायरेक्शनला फोर्स असणार आहे. Force experienced by this charge B due to C, it is in this direction. Force experienced by this charge B due to this charge D, it is in this direction. This charge D, it is in this direction. So this is said to be FD. पण या D मुळे फोर्स असा आहे. या C मुळे फोर्स या डायरेक्शनला आहे. आणि या A मुळे फोर्स कसा आहे. या डायरेक्शनला आहे. हा तर सोडून द्या. FD या डायरेक्शनला आहे. पण हे दोन फोर्सेस पण याच्यावरती ऍक्ट व्हायला आहेत ना. या दोन फोर्सेसचा रिझल्टंट कुठं आहे. या दोन फोर्सेसचा रिझल्टंट कुठं आहे. या दोन फोर्सेसचा रिझल्टंट कुठं आहे बघा. इकडंच असणार आहे या डायरेक्शनला. वेक्टर्समध्ये तुम्ही बघितलंय की रे. तुम्ही वेक्टर्समध्ये स्टडी केलाय ना. हा असा असणार आहे. या दोघांचा रिझल्टंट ए बार आणि बी बार कुठं असतो. या डायरेक्शनला इकडे असतो. बरोबर. रिझल्टंट वेक्टर इट इज सेड टू बी आर बार. मग FA आणि FCचा रिझल्टंट वेक्टर कुठं आहे. मी म्हणतो इट इज FAC. फॉरगेट अबाउट बार. फॉरगेट अबाउट डायरेक्शन्स. फक्त मॅग्नेटिक फोर्स काय आहे ते आपण या केसमध्ये डिस्कस करूया. बरोबर. इथं नेट फोर्स काय असणार आहे 0. या पॉईंट बी ला नेट फोर्स काय असणार आहे 0. कधी या सगळ्यांची व्हॅल्यू 1 असतील तर FD + FAC = F नेट असणार आहे. म्हणजे नेट फोर्स ॲट पॉइंट बी इज इक्वल टू नेट फोर्स ॲट पॉइंट बी इज इक्वल टू काय असणार आहे FAC + FD. FAC + FD. दिस इज सेड टू बी F नेट इज इक्वल टू B. F net at B is equal to FAC + FD. ओके. सो दिस इज इक्वेशन 1. हा नेट फोर्स काय असणार आहे 0 असायला पाहिजे. बरोबर. तर तुम्हाला याची व्हॅल्यू किती असणार आहे. नेट फोर्स ही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकते ड्यू टू FAC अँड FD कॉम्पोनंट. मग FD बघायचं किती आहे आणि FAC किती आहे बघायचं. बघा आता या केसमध्ये साईडची किती लेंथ दिली. या केसमध्ये त्यांनी प्रत्येक स्क्वेअरची लेंथ किती दिली. साइडची लेंथ दिले A. मॅग्नेटिक ऑफ फोर्स ऑन चार्ज B विल बी. ओके. इथं A आहे.
इथं ए आहे, इथं ए आहे आणि इथं ए आहे. म्हणजे हा मी असा स्क्वेअर कन्सिडर करतो. लक्षात ठेवा, हा ए आणि हा ए. मग याची साईड किती रे? याची व्हॅल्यू काय येणार आहे? √2a ना. इफ दिस इज ए, दिस इज ए, मग ही साईड कशी येणार आहे? इट इज डी बी सी अँड दिस इज सेड टू बी ए. याची व्हॅल्यू ए, याची व्हॅल्यू ए, तर याची व्हॅल्यू काय येणार आहे? √2 × ए. बरोबर, समजते का बघा. आणि इकडं काय आहे? हा एफ डी. इकडं काय आहे? हा एफ ए आणि हा एफ सी. आणि इकडे काय असणार आहे? एफ ए सी. एफ ए सीची व्हॅल्यू सांगाने काय येणार आहे? इट इज √FA² प्लस FC². करेक्ट, √FA² प्लस इट इज सेड टू बी FC². Let us see, it is √FA². Yes, it is correct. FA² आणि FC² याची व्हॅल्यू काय बघा? FA² आणि FC² ची या केसमध्ये FA² प्लस FC², दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? या केसमध्ये कन्सिडर करतो Q² अपॉन A² आणि K इट इज Q² अपॉन A². बरोबर. So it is √K 2Q² upon A². So this is FAC प्लस FD. FD म्हणजे बघा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोघांच्या मध्ये किती आहे? हे डिस्टन्स किती असणार आहे? √2 × A. बरोबर. मग इथं फोर्स किती आहे? FQ इट इज Q² अपॉन √2A². करेक्ट, √2A². मग आता याने ऑप्शन काय दिले बघा? या केसमध्ये याने ऑप्शन काय दिले बघा? ऑप्शन्स आर सेड टू बी क्वेश्चन 4. FA is equal to FC. या केसमध्ये FA इज इक्वल टू FC. जेवढा FA तेवढाच FC. त्याची व्हॅल्यू किती आहे? QK² अपॉन A². QK² अपॉन A². बरोबर. आणि हे स्क्वेअर रूटमध्ये आहे, याचा स्क्वेअर होणार आहे. FA² प्लस FC². मग जेवढी व्हॅल्यू याची असणार तेवढीच व्हॅल्यू याची असणार आहे. बरोबर. याचं काय होणार आहे? स्क्वेअर होणार. इथं आपण बघा डायरेक्ट व्हॅल्यू घेतली, हा स्क्वेअर होणार, हा स्क्वेअर होणार. बरोबर. मग कॉमन काय येणार आहे? K² आणि हा याचा स्क्वेअर. बरोबर. मग हे सॉल्व केल्यानंतर काय येईल बघा? K बरोबर स्क्वेअर रूटला हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं म्हणजे फक्त काय राहणार? K √2Q अपॉन A प्लस FD. FDची व्हॅल्यू फक्त काय पुटअप केली? K Q² अपॉन √2A. कारण इकडे बघा ना, FD B चार्जवरती D चार्जवर किती फोर्स ॲक्ट झाला? FD तो किती असणार आहे? या दोघांच्या मधलं डिस्टन्स किती आहे? √2A. सो Q × Q दॅट इज अ Q² अपॉन √2A². आणि हे Kची व्हॅल्यू काय तुम्हाला मगाशीच मी सांगितलं आहे. Kची व्हॅल्यू काय घ्यायची? ऑलवेज 1/4πε0. ठीक आहे. सो इट इज सिम्पली K Q² अपॉन √2A². मग आता याच्यामध्ये कॉमन काय येऊ शकतं बघा? त्याचे ऑप्शन्स कशा पद्धतीने दिलेले आहेत? K त्याने ऑप्शन्स 1/4πε0च्या फॉर्ममध्ये दिलं आहे. मग Kची व्हॅल्यू पुटअप करूया 1/4πε0. आता हे बघा, हे स्क्वेअर कॅन्सल झालं म्हणजे इथं पण काय राहणार आहे? Q². कारण बघा ना, Q²
रेस टू स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट आहे ना, म्हणजे रेस टू 1/2 म्हणजे हे कॅन्सल होणार. काय राहणार आहे क्यू स्क्वेअर, हे राहणार आहे क्यू स्क्वेअर. के ची व्हॅल्यू काय पुटअप केली 1/4π/0 जे कॉमन आहे बरोबर, इंटू के स्क्वेअर 1/4π/0 √2 प्लस क्यू स्क्वेअर अपॉन, आता इथं बघा इथं ए आहे आणि इथं या ठिकाणी पण बघा ए स्क्वेअर रेस टू स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट, म्हणजे इथं पण काय राहणार आहे ए स्क्वेअर. बघा अशा आपण इथं ए कन्सिडर केलं होतं, ए स्क्वेअरचा स्क्वेअर त्याचा परत रेस टू 1/2 म्हणजे ते 1/2 स्क्वेअर रूटचं 1/2 आणि हे 2 कॅन्सल झालं, फक्त काय राहणार आहे ए स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हे असं येणार आहे ए स्क्वेअर प्लस √2 ए स्क्वेअर. याच्यामध्ये आणखी काही कॉमन निघू शकेल बघा 1 किंवा मी क्यू स्क्वेअर कॉमन घेतो 4πε0 ए स्क्वेअर कॉमन घेतो, काय राहिलं √2 + 1 का क्यू स्क्वेअर कॉमन घेतलं बाहेर डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर, हे ए स्क्वेअर बघा हे कॉमन घेतलं म्हणजे काय राहणार आहे 1 + √2. ऑप्शन बघा 2 + 1/√2. मग ही टर्म कशी लिहिली, इट इज सेड टू बी 2 + 1/√2 लिहिली ना. क्यू स्क्वेअर अपॉन 4πε0 हे सॉल्व केलं तर काय मिळालं 2 + 1/√2. 2 + 1/√2 कारण 2√2 + 1 डिवाइडेड बाय √2 याची व्हॅल्यू ही सेमच मिळणार आहे या पद्धतीने. सो युअर ऑप्शन इज सेड टू बी this one, option A, q square upon 4πε0 a square 2 + 1/√2. okay, it is 2 + 1/√2. 2√2 करेक्ट येत आहे. आता बघा या केसमध्ये मगाशी पण आपण बघितलं 2चा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट, म्हणजे इथं पण काय होणार आहे हे 2 येणार आहे बघा, इथं पण येणार आहे 2, इथं पण येणार आहे 2. ओके, मग 2 + 1/√2 इट इज 1 + q square. So let us solve this one. What terms becomes here? So here common is said to be k into 2q square upon a square plus kq square upon √2 a square. ठीक आहे, मग kq square upon a square जर कॉमन घेतलं तर 2 + 1/√2 1/√2चा स्क्वेअर, 1/√2 स्क्वेअर येणार आहे क्यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर 2 + 1/2 सो इट इज 4/5 येणार आहे. सो इट इज सेड टू बी 4/2 4/2 2 + 2 1/2 √2 ए स्क्वेअर √2चा स्क्वेअर. गिवन क्वांटिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. √2 q स्क्वेअर हे तर करेक्ट आहे, √2 kq स्क्वेअर एफ इज इक्वल टू FC kq स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. स्क्वेअर केला तर त्या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर होणार, करेक्ट आहे. आणि एफडी काय kq स्क्वेअर अपॉन √2 a इंटू स्क्वेअर, बरोबर आहे, करेक्ट आहे. kq स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट काढायचं k इंटू √2 q स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. मग अशा आपण केलेलंच बरोबर होतं बघा, हे √2च राहणार.
√2q² FA² प्लस FC² आहे. बघा ना, FA² प्लस FC² म्हणजे हे काय होणार आहे 2qq² अपॉन A². बरोबर, 2qq² अपॉन A² आणि त्याचं काय आहे परत स्क्वेअर रूट आहे. याचं काय आहे परत स्क्वेअर रूट आहे. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं कसं येणार आहे √2kq अपॉन A². कारण बघा की हा स्क्वेअर होणार आहे रे याचा. करेक्ट आहे, √2kq² अपॉन A² आणि प्लस हे काय असणार आहे kq² अपॉन 2A² अपॉन 2A². बरोबर आहे. म्हणजे हा ब्रॅकेट जो आहे तो kq² अपॉन A² चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस kq² अपॉन A². बरोबर आहे. 2q² अपॉन A². करेक्ट. सो k √2 अपॉन A². आता याच्यामधून कॉमन k ची व्हॅल्यू काय 1/4π हे लक्षात ठेवा. सो kq अपॉन A² कॉमन √2 प्लस 1/2. बघूया हे √2 म्हणजे kq² अपॉन A² बाहेर घेतलं काय राहिलं √2 प्लस kq² अपॉन A² कॉमन घेतलं हे राहिलं. ठीक आहे. आणि k ची व्हॅल्यू काय पुट केली 1/4πε0 q अपॉन A² √2 प्लस 1/2. या केसमध्ये ऑप्शन तेच दिले का ऑप्शन इज सेट टू बी 2 प्लस 1/√2. इट इज 2 प्लस 1/√2 1 प्लस √2 2√2. ठीक आहे. हे जर सॉल्व केलं तर 1/4πε0 2√2 प्लस 1/2 2 प्लस 1/2. ऑप्शन बी बघा, ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. 2√2 प्लस 1/2. ओके, q² अपॉन 4πε0 आणि इथे हे घ्यायचं राहिलं बघा इज इक्वल टू 1/4πε0 q अपॉन A². So option B is the correct option. Option B is the correct option. हे फोर्सेसमध्ये नेट फोर्स कसा ऍक्ट होतो ते आपण लक्षात ठेवा. F net is equal to FAC plus it is said to be FA. Now next MCQ, it is said to be MCQ number 5. A charged ball B hangs from a silk thread. सिल्क थ्रेड पासून एक चार्ज बी हँग केलेला आहे बघा. मेक्स एन अँगल थीटा विथ लार्ज चार्ज कंडक्टिंग शीट पी. ओके, कंडक्टिंग शीट अशी आहे प्लस 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 जे असेल चार्ज याच्यावरती. चार्ज बॉल बी हँग्स फ्रॉम अ सिल्क थ्रेड एस विच मेक्स एन अँगल थीटा विथ लार्ज चार्ज कंडक्टिंग शीट. म्हणजे सिल्क इथून एक अटॅच केलेला आहे सिल्क थ्रेड आणि चार्ज असा अटॅच केलेला आहे आणि इकडून हा काय झाला आहे थिटा इतक्या अँगलला डिस्प्ले झाला आहे. बरोबर, बी हा जो काही चार्ज त्याला अटॅच केलेला आहे. कंडक्टिंग शीट पी, दिस पी इज सेड टू बी अ कंडक्टिंग शीट. द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द शीट इज प्रोपोर्शनल टू. सरफेस चार्ज प्लेन चार्ज शीटसाठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सिग्मा अपॉन 2πε0 ही तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2ε0. नॉट सेट टू बी 2πε0, इट इज सेट टू बी 2ε0. ओके, इलेक्ट्रिक फील्डमुळे हा चार्ज इथे डिस्प्ले झाला आहे. बरोबर का. ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इथं अशी इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे म्हणून चार्ज कसा डिस्प्ले झाला आहे असा. फोर्स ड्यू टू दिस चार्ज इकडे डिस्प्ले झाला आहे. समजताय, इकडे डिस्प्ले झाला चार्ज. फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड एफ इज इक्वल टू काय असतो इट इज क्यू इंटू ई. आता या केसमध्ये बघा थ्रेड आहे हा म्हणजे टेन्शन कसं असणार आहे अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे टुवर्ड्स काय असणार आहे सपोर्ट असणार आहे टेन्शन. टेन्शन टी असेल तर हा त्या टेन्शनचा कॉम्पोनंट कुठला असणार आहे
टी कॉस थिटा आणि हा त्याचा कांपोनंट कुठला असणार आहे टी साइन थिटा आणि वेट त्या बॉलवरती कसं ऍक्ट होणार आहे इट इज सेड टू बी एम जी. ओके, मग त्याने ऑप्शन्स काय विचारले बघा साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा अँड कॉट थिटा. मग आता बघा या केसमध्ये कुठले कुठले फोर्सेस बॅलेन्सेस करतात. अपवर्ड फोर्स कुठला आहे अपवर्ड फोर्स टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी हे बॅलेन्सिंग करतात. अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्स अपवर्ड फोर्स अँड डाऊनवर्ड फोर्स याला आपण काय म्हणतो 11ला बघितलंय समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू 0 म्हणजे वर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. वर्टिकल फोर्सेस कुठले कुठले आहेत एक अपवर्ड फोर्स दुसरा डाऊनवर्ड फोर्स. आता हॉरिझॉन्टल फोर्सेस कशा आहेत इक्विलिब्रियममध्ये एफ ई आणि टी साइन थिटा. ओके, सो समेशन ऑफ एच डायरेक्ट लिहितो समेशन ऑफ एच क्वेश्चन कसे आहेत बघा समेशन ऑफ एच एफ ई इज इक्वल टू टी साइन थिटा किंवा टी साइन थिटा. इथं आपण टी कॉस थिटा घेतलाय इथं आपण काय घेऊया टी साइन थिटा घेऊया. टी साइन थिटा इज इक्वल टू एफ ई. सो टी साइन थिटा इज इक्वल टू एफ ई. फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड किती आहे इट इज क्यू इंटू ई इक्वेशन 2 अँड दिस इज सेड टू बी इक्वेशन 1. आता बघा काय करायचं आहे केसमध्ये इक्वेशन 1 आणि 2 आहे. डिवाइड इक्वेशन 1/2 1/2 करा 2/1 घ्या. आपल्याला टॅन थिटामध्ये विचारले ना त्यांनी. डिवाइड इक्वेशन 2/1 टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू क्यू ई अपॉन एम जी. बरोबर, साइन अपॉन कॉस काय झालं टॅन झालं. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू क्यू ई अपॉन एम जी इज इक्वल टू इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी काय असते सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. सो इट इज क्यू इंटू सिग्मा अपॉन हे एम जी आहे कसं घेतो इट इज 2 एप्सिलॉन 0. बरोबर, चार्ज फिक्स आहे ग्रॅव्हिटी फिक्स आहे एम जी. एप्सिलॉन 0 काय एप्सिलॉन 0 परमिटिव्हिटी ही पण फिक्स असणार मीडियमची. बरोबर, मग बघा सिग्मा आणि टॅन थिटामध्ये कसं रिलेशन आहे सिग्मा आणि टॅन थिटामध्ये कसं रिलेशन आहे सिग्मा आणि टॅन थिटा. सिग्मा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट इज सेड टू बी टॅन थिटा. काय विचारलं आहे त्याच्यामध्ये सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द शीट इज प्रोपोर्शनल टू ऑप्शन सी इट इज सेड टू बी टॅन थिटा. A is sin theta, B is cos theta, C is tan theta, D is cot theta. So surface charge density always sigma proportional to tan of theta. ठीक है. So number 6 we'll discuss in the next lecture. We'll discuss now number 7. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. 27 drops. Okay, 27 drops of water. वॉटरचे 27 ड्रॉप्स आहेत. 27 drops of water of same size सारख्या साईजचे आहेत are equally and similarly charged. Okay, they are then united to form a bigger drop. Surface tension मध्ये smaller to bigger to smaller चे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. Okay, bigger drop by what factor will the electrical potential changes. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल कसं चेंज होणार बघा बिगर ड्रॉपसाठी. टू फॉर्म अ बिगर ड्रॉप पोटेन्शियल फॉर bigger drop it is n raised to 2/3 v small. हे तुम्हाला रिलेशन सरफेस रिलेशनमध्ये झालेलं आहे. किती ड्रॉप्स आहेत n म्हणजेच काय इट इज नंबर ऑफ वॉटर ड्रॉप्स. n इज सेड टू बी नंबर ऑफ वॉटर ड्रॉप्स. किती आहेत ते वॉटर ड्रॉप्स 27 वॉटर ड्रॉप्स 27 वॉटर ड्रॉप्स. सो पोटेन्शियल of the big drop which is getting formed is equal to 27 raised to 2/3 with respect to potential of smaller drop. So 27 raised to 2/3 किती आलं simply 9 times potential of smaller drop. Potential of bigger drop
always is equal to 9 times potential of smaller drop. Option बघा 3 times, 6 times, 9 times, 27 times. So potential of big drop will be changes 9 times than that of potential of a smaller drop. Okay. So in the next lecture we will discuss the next MCQ. Here we can stop.